भडगावात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती, पशुधन तसेच नागरिकांच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी संघटना भडगाव यांच्या वतीने तहसीलदार तसेच तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करण्याची व प्रति हेक्टर 1 लाख रुपये नुकसान भरपाई तातडीने जाहीर करण्याची मागणी करण्यात आली। सलग झालेल्या मुसळधार पावसामुळे कापूस, सोयाबीन, मका, केळी, भाजीपाला तसेच इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। या परिस्थितीत पंचनामे करताना कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ नये यासाठी सरसकट पंचनामे करण्यात यावे। यावेळी तहसीलदार शीतल सोलाट यांच्या वतीने नायब तहसीलदार RS भामरे यांनी निवेदन स्वीकारले। तसेच तालुका कृषी अधिकारी दीपक ठाकूर, दिगंबर तांबे आणि अनिल तायडे यांनी कृषी विभागाच्या वतीने निवेदन स्वीकारले। यावेळी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष श्री अखिलेश पाटील यांनी सांगितलं की अतिवृष्टीमुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला असून शासनाने तातडीने सरसकट पंचनामे पूर्ण करून नुकसान भरपाई जाहीर करावी। प्रशासनाने विलंब न करता शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा शेतकरी संघटना लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडेल असा इशाराही त्यांनी दिला। MDTV न्यूज साठी तालुका प्रतिनिधी सतीश पाटील, भडगाव।